मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. सर्वांना मला सांगावंसं वाटते की आपण मला प्रत्यक्ष मोबाईलवर बोलून घ्यावं आणि नंतरच व्हॉट्सअपवर माहिती टाकावी, कारण मेमरी भरून जाते. काही गोष्टी कोणाला मान्य नसतात, काही मान्य असतात किंवा होकार नकार होतो, त्यामुळे ती जागा भरली जाते विनाकारण आणि मग इतरांना त्रास होतो. इतरांना जे त्यांना माझ्याकडे माहिती पाठवावी लागते त्यांना माहिती पाठवता येत नाही. याच्यासाठी जी मंडळी मला बोलून माझ्याशी बोलून संवाद करून माहिती टाकतील त्यांची माहितीची खबरबात आम्ही घेऊ आणि जे टाकणार नाहीत ते सर्व डिलीट केलं जाईल. त्याला अपरिहार्य आहे, त्याला इलाज नाही. आज 22/12/2025 वार सोमवार. सरते शेवटचे दिवस कसे भरभर जात आहेत आणि हे सरते भरभरचे दिवस जात असताना आजचा प्रश्न जर आपण प्रमुख प्रश्न जर घेतला, मला अनेकांनी आज कार्यालयात येऊन सांगितलं की माझा एकुलता एक मुलगा मृत्यू झाला. दुसऱ्याने मला सांगितलं की आमच्या मुलाचं नुकतंच 3 वर्ष झाले लग्न झालं होतं, बाळही होतं आणि ते तीर्थयात्रेला गेले होते आणि गाडीचा अपघात झाला आणि ते जायबंदी झाले. त्यात जो लहान मुलगा होता तो बालक दगावला. तिसऱ्याने आता मला अशी कथा सांगितली, 60-75 वर्षाच्या आजीबाई होत्या खेड्यावरच्या. मुलाने विवाह केला, प्रेमविवाह, आणि मग तो गावाकडे आला. गावाकडे बायकोला घेऊन आला, दोघंही आले आणि ती आजीबाई, तिचे पती वारलेले होते, 1-2 वर्ष झाले. आणि हे आगमन करताना त्या आजीबाईंना त्या सुनबाईचा जो पोशाख होता तो आवडला नाही आणि मग त्या आजीबाईने बोजाल बजावलं, तुम्ही या पोशाखात माझ्याकडे याल तर कधीही येऊ नका. कारण की काय, की मला हे आवडत नाही, रुचत नाही, याशिवाय आमचं गावाला पण हे रुचणार नाही. तुमचं जे ह्या पैकी जे काही असेल वागणं ते तुमच्या गावात करा, मला त्याचं म्हणणं नाही, पण माझ्याकडे जोपर्यंत राहाल तोपर्यंत याच चालीरीतीप्रमाणे तुम्हाला राहावं लागेल. तुम्ही जा, ड्रेस बदलवून या. त्यानंतर अजून एक घटना अशी घडली की विवाहित दाम्पत्य, वडील वारलेले, आई घरी एकटी, आणि मग त्यांनी वैष्णवदेवी, बद्रीनाथ, इतरत्र तीर्थक्षेत्र केले आणि गावात जवळ येताना अपघात झाला आणि दोघंही मृत्युमुखी पडले. आता या घटनेचा उद्देश काय, मला सगळ्यांनी मला विचारलं की ते देवधर्माला गेले होते, चांगल्या कार्याला गेले होते, हौशमौजाला गेले होते, मग त्यांना मृत्यू का यावा.
आजीबाईचा व्यवहार जो होता तो बरोबर होता. गावशिवीचं काम होतं आणि ते संस्कृतीत बसणारा पोशाख नव्हता. तिनं जे वाक्य सांगितलं, बोलली, ते बरोबर होतं. त्याबद्दल वाद नाही आणि वाद करण्याचं कारणही नाही, कारण सभ्यता ही बाळगलीच पाहिजे. आता ह्या जर मी तुम्हालाही एक आव्हान करतो की तुम्ही संशोधन करा. जे अपघातात मरतात, मृत्यू होतात, ॲक्सिडेंट होतात, जायबंदी होतात आणि काही अपघात मोठ्या प्रमाणावर होऊन पुन्हा मग दवाखाना वगैरे करून अपंगत्व कायमस्वरूपीचं येते, असं आपण नित्य रोज वर्तमानपत्रातही बघत असतो. आणि हे बघत असताना याच्या मागे काय आहे? देवा धर्माला गेलेली, यात्रेला गेलेली, तीर्थयात्रा केलेली, पूजापाठ करून आलेली माणसं असे मृत्युमुखी का पडतात? याच्यात दोष कोणाचा? त्या ज्या आजीबाईंनी त्या सुनेला रोखलं होतं, तीच आजीबाईंनी मला हा प्रश्न केला होता. चांगला प्रश्न होता, उत्कृष्ट प्रश्न होता. त्या आजीबाईंना मी म्हटलं की देव पूजा केली, अभिषेक केले, अजून काही केलं, तीर्थयात्रा केली, नवस फेडले असतील, काही केलं असेल, अजून काही केलं असेल, पण त्यांना हा जो अपघात झाला, जायबंदी झाले, काहींचा मृत्यू झाला, अपंगत्व आलं, हे परमेश्वराने नाही केलेलं आहे. परमेश्वर कधीही कोणाचं वाईट करत नाहीत. तुम्ही सुखाने जा आणि सुखाने घरी परत जा, असं तर ईश्वरीय संकेत असते. आम्ही स्वतः दोघंही पती पत्नी आईवडिलासह लाखो किलोमीटर प्रवास केला, पण एकदाही अपघात झाला नाही, आजारी पडले नाही. एखाद वेळेला आहे ते किरकोळ स्वरूपाचं. मग आमच्या बाबतीत असं सुखावं आणि इतरांच्या बाबतीत दुखावं का? त्याला एकच कारण, तुम्ही संशोधन करा की अशा जे मृत्यू पडतात त्यांच्या मागे एकच कारण असते की एक तर आईचा मृत्यू झालेला असता, वडील एकटे असतात, कुठे वडिलांचा मृत्यू झालेला असते, आई एकटी असते, आणि हे दाम्पत्य, हे मुलं सुना त्यांच्या मुलाबाळांना घेऊन तीर्थयात्रेला जातात, गाडी करतात, वाहन करतात, स्वतंत्र वाहन करतात आणि जातात. आई बिचारी कुठत असते, ती इतरांना सांगते की माझी तब्येत नाही, काही नाही, पण मनातून तिच्या असतेच, कारण हे नेणारे नसतात. म्हणून तिला सांगावं लागते, घराण्याची इब्रत ती वाचवत असते. नको, मुलांना दोष द्यायला नको, सुनांना दोष पडायला नको, कारण खरी दैवत घरी आहे, ते नाराज आहे मनातूनही. आणि मग हे कर्माची नोंद इथे होते आणि कर्माचा हिशोब केव्हा होईल सांगता येत नाही. ते कर्माच्या हाती असते, कर्म वेळ ठरवते आणि त्याप्रमाणेच घडते. तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन पहा, जर हेच आपल्याला दिसते की तिथे तरुण मुलं मुली असतात, आई वडिलांना नेणारे फार क्वचित असतात. आज माझा हा विषय कार्यालयात घडला म्हणून मी सांगितलं. असो, आजचा विषय हा इथेच थांबूया. घडणाऱ्या गोष्टी अधूनमधून मी सांगतच असतो. आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोडकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. हे माझं ज्योतिष कार्यालय ब्रह्मांड, याच खुर्चीवर मी बसून कार्य करतो आणि इथे जे आहे इथे मंडळी बसतात. आज 22/12/2025 वार सोमवार आणि आता जवळजवळ 6:30 वाजता संध्याकाळचे झालेले आहे. विषय आपण घेणार आहोत पुष्कळांचं साप्ताहिक भविष्य. साप्ताहिक भविष्य सांगा असं वारंवार असते, पण त्यात मी नियमितपणा करू शकत नाही, याचं मला क्षम्य आहे, गम्य आहे. तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यात वार्षिक भविष्य राहून गेलेलं आहे. आपण कन्या राशीभोवतर आलेलो आहे. आता तुला राशीला मी सांगेल रात्री.
आपण आता साप्ताहिक भविष्य करणार आहोत. 22 तारीख तर आजची संपली, रात्र आहे मात्र. तर 31 तारखेपर्यंत घेऊया, 31 जानेवारीपर्यंत. माझे संवाद, माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर इतरांना अवश्य शेअर करा. पुण्याचा लाभ मिळेल, मला समाधान प्राप्त होईल. असो, मी हे एकटा 78 वर्ष असताना अजूनही माझं जेवण झालं नाही आहे. मी दिवसा जेवत नाही. आज फराळ पण झाला नाही. कपभर दूध घेतलं, पूजापाठ केलं आणि कार्यालयात गर्दी असल्या कारणाने मी काही करू शकलो नाही. आणि माझा असा नियम असतो की कोणी बसलेलं असताना मी जेवायला किंवा कुठे जात नाही. कारण त्यांचा दुरून आलेले माणसं असतात, त्यांना वेळ द्यायला आपलं काम आहे. थोडंसं उशिरा होईल. आता हा व्हिडिओ संपल्यानंतर मी जाईल. सायंकाळची पूजापाठ आटोपलेली आहे. तर आपण आता बघणार आहोत 22/12/2025 ते 31/12/2025 सरत्या शेवट पावतचं भविष्य. मेष राशी घेऊया. मेष राशी ही नंबर 1 ची राशी असते, क्रमांकाची. इथं स्वामी मंगळ असतो. तो मंगळ भाग्यात बसलेला आहे. स्वतःचा स्वामी भाग्यात आहे म्हणून ही कुंडली हे 8-10 दिवस जे काही असतील ते मेष राशीला भाग्याचे जाणार आहे. भाग्योदय होणार आहे. ग्रहाची साथ आहे, तुमची साथ कर्तव्याची ग्रहांना असू द्या. यश मिळवा. वारे वा, यश मिळेल. तुम्ही कुठेही असा, व्यापारी असा, नोकरदार असतात, शासकीय नोकरदार असाल, रोजंदारी असाल, शेतकरी असाल, अजून कोणी काही असाल तर तुम्हाला भाग्योदय होईल. कर्तव्याला यश मिळेल आणि पैसा पण भरपूर प्रमाणात मिळेल. आता भरपूर प्रमाणात हे वाक्य आज कितीही पैसा मिळाला तरी पुरत नाही. महागाई वाढते आहे, सरकार नित्य रोज भाववाढ करते आहे आणि मात्र आपल्याला जनतेला ती सहन करावी लागत आहे. असो, तो विषय बाजूला घेऊन मेष राशीचा भाग्योदय या ठिकाणी आहे. शेतकरी आपण असाल तर शेतातील उत्पन्न, शेतातील कार्य तुमचं सुरळीत चालू असेल. तुम्ही शिक्षक असाल, क्लासेस असाल, गुरुजन असाल, तुम्ही पत्रकारिता असेल, तुम्ही संपादक मंडळी असेल, जाहिरातदार असाल तर तुम्हाला यश मिळेल. तुम्ही आरोग्याच्या बाबतीत काम करत असाल त्याच्यात यश मिळेल. किराणा मर्चंट असाल त्याच्यात यश मिळेल. वाहनाचा दुरुस्तीचा व्यवसाय असेल, सर्व्हिसिंगचा व्यवसाय असेल, खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल, लेडीज सामानाचा व्यवसाय असेल, सौंदर्य प्रसारणाचा व्यवसाय असेल, या ठिकाणी आपल्याला यश मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांना पण भरपूर स्थळे येतील आणि याच्यामध्ये तुमची इच्छा असेल तर शुभमंगल सावधान होईल. आणि माझे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही विवाह करण्याकरता आपण उत्सुक राहा आणि त्या तऱ्हेने आपण तयारी करा. कायद्याचे प्रश्न असतील मात्र कायद्याच्या प्रश्नामध्ये अडचणी निर्माण होतील. शत्रुपक्ष वरकड ठरण्याची शक्यता असल्या कारणाने आपण कायद्याच्या प्रश्नात कोर्ट कचेरीच्या कामामध्ये प्रत्यक्ष लक्ष द्या, हजर राहा. असा योग असताना याच कुंडलीमध्ये तुम्हाला आतून धार्मिक कार्य होईल. काही तुमची नातेवाईक मंडळी तुम्हाला सहाय्यभूत देखील होतील. 28 तारखेपर्यंत मात्र डोकेदुखीचे, पोटाचे विकार, डोक्यावर आघात होण्याचे विकार आणि विद्यार्थ्यांना काही अडचणी येण्याचे योग आहे. 29 तारखेनंतर विद्यार्थ्यांना यश मिळेल, एवढी हे आहे. एकंदरीत आपण मेष राशीचं भविष्य पाहिलं तर काही वाईट नाही, अशुभ नाही, पुष्कळसं चांगलं आहे. असो, आपण वृषभ राशीचं भविष्य घेऊया. क्रमांक 2 यांचा स्वामी शुक्र असतो. शुक्र ह्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानात मंगळासह बसलेला आहे. रवी बुधाचा योग पण आहे. बुध हा 29 तारखेला अष्टमात येणार आहे, तो पवतर नाही. आपल्याला धनसंपदा भरपूर मिळेल. व्यापार क्षेत्रामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये, इतरत्रमध्ये कर्ज प्रकरणं असेल तर नील पण होतील. काही बँकात काही प्रकरणं असेल तर त्यात पण तुम्हाला ती प्रकरणं मंजूर होतील. कायद्याचे प्रश्न असेल, कोर्ट कचेरीचे प्रश्न असेल, सरकारी कामं करायची असेल, शासकीय कामात आपण लाभ घेत असाल तो लाभ पण आपल्याला मिळेल.
पण मात्र अचानक अनपेक्षित घटना घडण्याचे योग पण याच्यात आहे. वाहन मोहित चालवू नका असं मी म्हणेल, आणि वाहन चालवणं गरजेचं असेल तरच चालवा, पण सावधानपूर्वक चालवा. अपघात भयाची या संभावना आहे. त्याचप्रमाणे आरोग्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. काहींचे ऑपरेशन झालेले असेल सांगितले असेल तर त्यांनी ऑपरेशन करण्याच्या अगोदर 2-3 डॉक्टरांना दाखवूनच ऑपरेशनचा निर्णय घ्यावा, तोपर्यंत घेऊ नये. या ठिकाणी ज्यांच्या डिलिव्हरीच्या वेळा असतील काही या काळामध्ये, तर त्यांनी पण सरकारी दवाखान्याचा तपासून घ्यावं आणि मग निर्णय घ्यावा. कायदेशीर प्रश्नात यश मिळणार आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे. विद्यार्थी वर्गास 28 तारखेपासून यश मिळेल, त्यानंतर मात्र अडचणीचे दिवस जातील. चुकीच्या मित्रासोबत तुम्ही राहू नका. चुकीचे मित्र विरुद्ध कार्य करतील आणि तुमच्याकडे बोट दाखवतील की तुम्हीच कार्य केलं आणि तुम्हाला दंडात्मक शिक्षा देखील होईल. याविषयी अत्यंत सावधानतेने राहा. उष्णताजन्य याच्यापासून, इलेक्ट्रिसिटीपासून, अग्नीपासून भय आहे, त्याच्यापासून दूर राहा. पाण्यापासून दूर राहा. आरोग्याला सांभाळा. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अविवाहितांना स्थळ येण्याचे योग आहे. 3 नंबरची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या स्वतःच्या घरामध्ये गुरु बसलेला आहे. मंगळ रवीचा योग, अग्नियोग विवाहस्थानात आहे. शुक्र बुधाचा योग पण विवाहस्थानात आहे. हा योग 29 तारखेनंतर येणार आहे. त्याच्या अगोदर बुध हा षष्ठात आहे. आजारपण, पोटदुखीचे विकार, डोकेदुखीचे विकार होण्याची संभावना आहे. डोक्यावर आघात होण्याचे योग पण आहे. असा योग असताना वाडवडिलांच्या बाबतीत काही कोर्ट कचेरीचे प्रसंग असतील, वडिलांच्या काही दावे असतील तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. शनीचं साह्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. घरात शांतता नांदवण्याचा आपण प्रयत्न करा. इतरांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या घरामध्ये अशांतता होण्याचे, वाद होण्याचे योग आहे. त्याच्यात शांतता मिळवण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. असं असताना जे काही विवाही इच्छुक आहे त्यांना मात्र विवाहस्थानामध्ये अडचणी येणार आहे. काही स्थळं येतील, जे पसंत आहे ती होकार नकार देणार नाही, जी नापसंत आहे ती होकार देतील, आणि काही मंडळी जी काही आहे ती दूरवरच थांबवली जातील. असे योग या कुंडलीमध्ये आपल्याला दिसत आहे. असे असताना याच याच्यामध्ये आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष द्यावं असं मी म्हणेल. तुम्हाला तुमचे सखे सोबती नातेवाईक मंडळी याच्यापासून थोडंसं काहींच्यापासून सावध देखील राहावं लागणार आहे. कारण षष्ठात आपला स्वामी आहे, हा मात्र त्रासदायक, पीडादायक आहे. तरी पण हे कुंडलीचे ग्रहयोग पाहता आपली कुंडली उत्तम आहे. कर्क राशी 4 नंबरची राशी. स्वामी चंद्र असतो. या कुंडलीमध्ये आपण जर पाहायला गेले तर गुरु वयस्थानी आहे. आपलेच लोक आपल्याला त्रासदायक ठरण्याची संभावना आहे. आपल्याला चुकीचा मार्ग दाखवण्याची संभावना आहे. त्यापासून सावधान राहावं. काही मंडळी, आपली नातेवाईक मंडळी आपल्याला पकडून पैशाची मागणी करतील, पण पैशाचे व्यवहार जरा सांभाळून करा. वसूल होतील की नाही हे एक शंका निर्माण होते. कायदेशीर प्रश्नात आपण यश मिळवणार आहात. वकील मंडळींना हा सप्ताह अत्यंत यशाचा, यश मिळवण्याचा आणि अधिक लाभ मिळण्याचे योग पण या कुंडलीमध्ये आपल्याला दिसतात. बुध 28 तारखेपासून पंचम स्थानामध्ये, शिक्षण स्थानामध्ये, विद्यार्थी वर्गात, शिक्षक वर्गात, जे संस्था चालक आहेत त्यांच्याकडे, फळबागायतदार, प्रिंटिंग प्रेस जे काही आहे त्या सर्वांना हा सप्ताह अत्यंत उत्कृष्ट जाणार आहे. परंतु आजाराची ही कुंडली आहे, रक्तादी संबंधित कुंडली आहे. ऑपरेशनचं भय या ठिकाणी दाखवलं जाण्याची संभावना आहे. योग्य त्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर निर्णय घ्यायचा आपल्याला आहे. आणि या बाबतीत काही तुम्ही देवदर्शन करत असेल तर त्यातसुद्धा अडथळे येण्याचे योग आहे. आणि तुमचं आवश्यक असलं काही विधी करणं असलं तर माता पित्यांना सोबत घेऊनच तुम्ही तीर्थयात्रेला जा, धार्मिक कार्य करा. सिंहराशीचा स्वामी रवी कुंडलीमध्ये प्रथम त्रिकोणात आहे. त्यानंतर या ठिकाणी शनी जो आहे तो मृत्यूस्थानात आहे, गुरु लाभात आहे. आणि बुध मंगळाचा स्फोटक योग, संततीच ठिकाणी, संततीला त्रासदायक. गर्भवतीने आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं. रवी शुक्राचा योग पण या ठिकाणी कुयोग होत आहे. इलेक्ट्रिसिटीपासून सावध राहा. प्रवास करताना मूल्यवान वस्तूंची काळजी घ्या. शक्यतोवर मूल्यवान वस्तू घेऊ नका.
घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नका. कोणीतरी विश्वासू माणसं ठेवून मगच प्रवास करा आणि गाडी सर्व्हिसिंग केल्याशिवाय प्रवास करू नका. असं असताना कोर्ट कचेरीच्या कामाकडे लक्ष द्यायची गरज आपल्याला पडणार आहे. आप्तस्वकीय आपल्याला सहाय्यभूत होणार आहे. अविवाहितांना स्थळ येणार आहे, अगदी मनासारखे स्थळ येणार आहे. अपत्यप्राप्तीच्या वेळेला अडथळे येण्याचे योग आहे. या ठिकाणी असं असताना एकंदर आपण सिंह राशीची पत्रिका ढय्या 7.5ची पत्रिका ही तो ढय्या 7.5चा त्रास मात्र यांना सहन करावा लागणार आहे. वाडवडिलांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला संकट दूर होणार आहे. या ठिकाणी लाभस्थानी गुरु असल्याकारणाने तीर्थयात्रा वगैरे करायची असेल तर आपल्याला आपले काही घरातील वृद्ध मंडळी आहे त्यांना सोबत घेऊन तुम्ही तीर्थयात्रा केले तर त्यात यश मिळेल, पुण्याचा लाभ मिळेल, अन्यथा मुळीच मिळणार नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत कन्या राशी. कन्या राशीचा स्वामी आपल्याला आहे बुध असतो. कन्या राशीचा स्वामी बुध असताना आपल्याला कुंडलीत बघायला पाहिजे तर बुध हा चतुर्थ स्थानी आहे, सामान्य अवस्थेत आहे. रवी मंगळाचा योग, शुक्राचा योग आहे. असं असताना मात्र हा बुध 29 तारखेला चतुर्थ स्थानात जाणार आहे. त्या अगोदर तो कर्तव्यात राहणार आहे. बौद्धिक कार्यक्षेत्र करणाऱ्या सर्वांना हा सप्ताह अत्यंत सुखाचा, यशाचा मिळणार आहे. लेखक, कवी यांना पण अत्यंत उत्कृष्ट असा हा मिळणार आहे. जे कलावंत आहे, TV कलावंत आहे, संगीतकार आहे, कलाकुसरीचे आहे, ब्युटी पार्लरवाले आहे, केश कर्तनावाले आहे, या सर्वांना हा सप्ताह अत्यंत सुखावह जाणार आहे. पत्नीच्या बाबतीत मात्र सावधान राहा. पतीच्या बाबतीत पत्नीने सावधान राहा. वाद विनाकारण वाढवू नका. वाद कोर्ट कचेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विवाह इच्छुकांना समझोता करूनच विवाह होणार आहे हे लक्षात घ्या आणि आपण समझोता करून घ्यावं असं माझं सांगणं आहे. त्याशिवाय मात्र पुढे विवाह लांबणीवर पडण्याची शक्यता आणि चिंता निर्माण होण्याचे योग पण आहे. आता तुला राशी. तुला राशीचा स्वामी शुक्र हा कुंडलीमध्ये कर्तव्यस्थानी आहे. कर्तव्य करतच राहा, यश मिळवतच राहा असा योग आहे. भाग्यात गुरु आहे लक्षात घ्या. असा योग असत असताना शनी षष्ठात आहे. व्यापारी वर्गांना कायदेशीर प्रश्नाला अडचणीत आणेल परंतु त्यातून यश पण मिळवून देणार आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र चालढकल करू नये. गूढ आजार होण्याची संभावना आहे. काहीतरी फसवले जाणे मेडिकलच्या बाबतीत आहे तर 2-3 ठिकाणी आरोग्य दाखवण्यास पुढे जा. रवी मंगळाचा आग्नेयोग या ठिकाणी खूप मेहनत आपल्याला कर्तव्याच्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. असं असताना शुक्र हा कुंडलीमध्ये तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे. आपल्या व्यापारधंद्यासाठी, कामकाजासाठी, रोजगारासाठी, इतर कारणासाठी पण आपल्याला या ठिकाणी प्रवास करावा लागणार आहे. तीर्थाटनाचे योग पण यात आहे. पण तीर्थाटन करत असताना मी पुन्हा वारंवार सांगतो, माता पित्यांसोबतच तीर्थयात्रा करा तरच तुम्हाला पुण्याचा लाभ मिळेल. नाहीतर तुम्ही ओले चिंब होऊन आले कोरडे असंच म्हणायला लागेल गंगेत स्नान केलं तरीही. त्याच्यानंतर आता वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असत असताना या कुंडलीमध्ये आपल्याला बघायला पाहिजे तर आपल्याला यश मिळण्याचे योग या कुंडलीमध्ये आहे. परंतु आपले आप्तस्वकीय नातेवाईक मंडळी मात्र त्रासदायक ठरण्याची आहे. काही उदार उसनवारीचे व्यवहारसुद्धा करण्यास त्यांची तयारी आहे. त्या उदार उसनवारीचे व्यवहार करताना आपल्याला सावधानता बाळगावी लागणार आहे. असं असताना संततीच्या ठिकाणी 7.5 आहे. संततीच्या मीन राशीचा गुरु आहे. तर या ठिकाणी संततीला कायदेशीर प्रश्नाची अडचण येण्याची संभावना आहे. संतती गर्भवती स्त्रियांना सुद्धा मात्र थोडीशी तब्येतीकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. असा योग आपण बघत असताना याच कुंडलीमध्ये आपण अजूनही बघायला हवं तर धनाच्या ठिकाणी आपल्याला रवी बुध मंगळ शुक्र योग आहे. तुम्ही प्रवास करा, धन मिळवा. प्रवासात मोठ्या प्रमाणावर व्यक्तींचा समावेश असेल, त्यांच्यापासून आपल्याला लाभ मिळेल. नवीन ओळखीतून लाभ मिळण्याचे योग पण आहे. नवीन वाहन खरेदी, वाहनावर खर्च करण्याचे योग पण आहे. आरोग्यावर खर्च मात्र करावा लागेल. त्या दृष्टिकोनातून आपण आरोग्याला सांभाळावं असंच मी म्हणेन. असा योग असत असताना राहू कुंडलीमध्ये मातृ ठिकाणी आहे. मातृला या ठिकाणी थोडीशी आरोग्याच्या बाबतीत थोडंसं तकलीफ देण्याचे योग या कुंडलीमध्ये आहे. आणि केतू हा पितृस्थानी आहे. तर पितृस्थानी पितृचे आरोग्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. गुरु ह्या कुंडलीमध्ये मृत्यूस्थानात आहे. गुरु मृत्यूस्थानात विवाहित आपण आहात तरी आपल्याला थोडीशी त्रासदायक होण्याची संबंध आहे. अविवाहितांना स्थळे रोखले जातील, स्थळापासून दूर राहाल असे योग आपल्याला पाहायला मिळत आहेत.
वृश्चिक राशीनंतर धनुराशी आपण बघणार आहोत. धनुराशी 9 क्रमांकाची राशी आहे. धनुराशीचा स्वामी गुरु असतो, तो सप्तमात आहे. सप्तमात असलेला गुरु हा 50%च्या वर लाभ देत नाही, त्याला अधिकार नाही. परंतु हा 50%चा लाभ मात्र तुम्हाला देणारच आहे, एवढं मात्र नक्की. संसाराकडे अधिक लक्ष देण्याची तुमची गरज आहे. संसारात जो लक्ष देईल तो अगदी या ठिकाणी मालामाल होण्याचे योगही आहे. कारण या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर धनस्थानाचा शनी हा कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये अगदी स्वस्त अवस्थेत बसलेला आहे आणि तो केंद्रात बसलेला असल्याकारणाने इथे राजयोग सम म्हटलं तरी चालेल असा योग आहे. आणि हा कर्तव्याचा स्वामी पण आहे आणि म्हणून कुटुंबासाठी तुम्ही कर्तव्य करणार आहात आणि कुटुंबासाठी कर्तव्य करीत आहात असं या ठिकाणी आपल्याला म्हणायला हरकत नाही. बुध कुंडलीमध्ये तुमच्यासोबत आहे, तो 29 तारखेला येणार आहे. तोपर्यंत 28 तारखेपासून मात्र बुद्धी विपरीत जाण्याचे योग आहे. डोकेदुखीचे विचार, त्वचा विकार, डोक्यावर आघात होण्याचे विकार, द्वंद्व विचार, काय करू न काय नाही, कुठे जाऊ न काय नाही, हा आणि विद्यार्थी वर्गांना सुद्धा हा बुध वय स्थानाचा मात्र त्रासदायक ठरणार आहे. धनुराशीच्यांना बुध हा 29 तारखेला मात्र विद्यार्थी असाल, स्वतः असाल तर आपण बुद्धीची कमाल करणार आहात आणि आपल्या शौर्याचं गुणगान देखील होणार आहे. आरोग्याची तब्येत पण उत्तम, नरम गरम राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवायस हरकत नाही. धनुराशीनंतर मकर राशी येते, 10 नंबरची राशी येते. हिचा राशी स्वामी शनी येतो. हा निशाचरी आहे. दिवसात झोपा काढण्याचे योग या कुंडलीत आहे. सगळे कार्य विलंबाने होण्याचे योग या कुंडलीत आहे. सगळ्यांचे लोक चुटकी वाजवले की कार्य होते, पण यांचे उशिरा होतील. पण उशिरा झाला तरी मात्र पक्के होतील, कायमस्वरूपी कार्य होईल, त्याच्यात दोलायमानपणा होणार नाही. असा योग असताना विद्यार्थी वर्गात थोडासा त्रासदायक आहे. बुद्धी विपरीत जाण्याचे योग आहे. चुकीचे मित्रांपासून दूर राहा. चुकीचे मित्र काही चुकीच्या गोष्टी करतील आणि आपल्याला कडे बोट दाखवतील आणि मग आपल्याला त्याबाबत दंडात्मक कार्यवाही देखील होण्याची शक्यता आहे. परंतु हा योग 28 तारखेच्या नंतरचा आहे. 28 तारखेला तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही बुद्धिवादात कार्यक्षेत्री असाल, लेखक असाल, कवी असाल, आपण कोणी असाल तर आपलं कौतुक होईल. बुद्धीच्या क्षेत्रात आपण मोठ्या प्रमाणावर चमकणार देखील आहे. कायदेशीर प्रश्न या ठिकाणी सहज सुटणार आहे. तुम्ही विद्यार्थी असाल किंवा एखाद्या कोर्ट कचेरीत तुम्हाला काही प्रसंग दावेगिवे देखील असेल तर आपण यश मिळवा. वकील मंडळींना अत्यंत मोठ्या प्रमाणावर यश मिळेल. दाव्यामध्ये सुद्धा यश मिळण्याचे योग आहेत. मात्र नातेवाईकापासून सावध राहण्याचे योग आहे. जे धार्मिक कार्याच्या ठिकाणी थोडीशी गडबड होण्याची योग आहे. मूल्यवान वस्तू, पैसा, दाडका सांभाळा आपण असं मी म्हणेल. असं असताना या ठिकाणी अविवाहितांना मात्र थोडंसं जड जाईल. या ठिकाणी स्थळं येतील आणि होकार नकार होण्याचे योग आहे. असा योग असताना याच ठिकाणी प्रेमयोगाची बलवत्तरा मात्र आहे. ज्यांचे प्रेमविवाह ठरलेले असतील किंवा आईवडिलांना सांगितलं नसेल तर त्यांनी अवश्य आईवडिलांना सांगावं. शुभमंगल, सावधान, धाराशिवाय राहणार नाही. 11 नंबरची राशी कुंभराशी. या कुंभराशीचा स्वामी शनी धनात आहे. वा रे वा, धनवंत, कुलवंत, भूषवणवंत असे योग कुंभराशीचे आहे. 28 तारखेपासून बुद्धीचा विकास होईल. विद्यार्थी वर्गात उत्तम जाईल. परंतु मात्र त्यानंतर बुधात योग हा वयस्थानीय बुद्धी विपरीत जाण्याचा आहे. लेखी करार काही करत असाल तर थांबवून द्या. वाहन चालवताना आपण सर्व्हिसिंग करून वाहन चालवा आणि या ठिकाणी अपघात भय होण्याची, वाहन ऐनवेळी बंद पडण्याचे योग पण आहे. इलेक्ट्रिसिटी, उष्णताजन्य याच्यापासून तर आपल्याला दूर राहावं लागणार आहे. गर्भवती स्त्रिया असतील तर 29 नंतर मात्र त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा होईल. गर्भवतींना सिझरिनचा सल्ला दिला असेल तर आपण 2-3 डॉक्टरांना दाखवल्याशिवाय निर्णय घेऊ नका असं माझं सांगणं आहे. असा योग असताना काही कायद्याच्या प्रसंगी मात्र आपल्याला थोडं फार काही पैसे खर्च करावे लागणार आहे. 12 नंबरची राशी असते, त्याला मीन राशी म्हणतात. मीन राशीला 7.5 आहे. शनी त्यांच्या घरात आहे आणि इथे पितृस्थानी रवी बुधाचा योग आहे. रवी मंगळाचा अग्नियोग आहे आणि इथे शुक्र कुंडलीमध्ये आहे. शुक्र बुधाचा योग पण सुंदर आहे. गुरु चतुर्थ स्थानात, तो पण सुंदर आहे. मातृपितृस्थानामध्ये सुंदर योग असलेली ही पत्रिका आपल्याला प्रथम पाहायला मिळत आहे. अशा असताना या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर मातृ तुमच्या घरी असेल तर भाग्य तुमच्या घरी राहील, लक्ष्मी घरी राहील. आणि मातृ तुमच्या घरी नसणार तर मात्र या कुंडलीमध्ये जो आपण बघणार आहोत तर धनस्थानाचा स्वामी मंगळ हा कुंडलीमध्ये जर बुधाच्या सोबत आहे, धनाची हानी होण्याचे योग, धन चोरी होण्याचे योग, काही विसर बुडवण्याचे योग पण या कुंडलीमध्ये आपल्याला बघायला मिळतात.
त्याचप्रमाणे कर्तव्याचा कारग्रह या शुक्र आहे. काही तुम्ही वाहन घेऊन चालवत असाल, वाहन शक्यतोवर चालवू नका. दूरवर जाण्याचा 100 किलोमीटरच्या दूर जाऊ नका असं मी म्हणेल, कारण इथे 100 किलोमीटरचं अंतर दाखवलं गेलेलं आहे. आणि या ठिकाणी तीर्थयात्रा वगैरे करत असाल तर आईवडिलाशिवाय जाऊ नका, नाहीतर या तीर्थयात्रेमध्ये या ठिकाणी मूल्यवान वस्तू किंवा अपघात भयाची संभावना देखील या ठिकाणी वर्तवण्यास हरकत नाही. वडिलांच्या प्रकृतीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आई या ठिकाणी धार्मिक कार्यात व्यस्त राहणार आहे. आईपासून तुम्हाला धार्मिकता लाभणार आहे. आणि आपला ग्रह हा जो गुरु आहे तो मातृस्थानात असल्याकारणाने मातृचं कार्य तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला अधिक यश मिळणार आहे. असो, आपण आता 31 जानेवारीपासून भविष्य मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मार्गदर्शन हे कितपत सत्य पडते, कितपत खरं ठरते, याविषयी आपण मला स्वतः लेखी स्वरूपात कळवा. म्हणजे ते लेखी स्वरूपात वाचण्यात येते. काही सुधारणा मला कराव्या लागल्या तर मी सुधारणा करेल. मी शास्त्री पंडित मोठा नाही, मी सामान्य विद्यार्थी असं मी स्वतःला मानतो. परंतु हे कार्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा अंतिम शब्द होता की माझं कार्य सुरू ठेवा, म्हणून मी हे कार्य सुरू ठेवत आहे. आणि तुमची सोबत तुमचे सदिच्छा, तुमच्या शुभेच्छा मला लाभत आहे, म्हणून मी हे कार्य सुरू ठेवत आहे. आजच्या कार्याला आपण विराम देऊया. विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. हे माझं कार्यालय आहे. हे माझं कार्यालय, इथे माझ्या पत्नीचा मी फोटो लावलेला आहे. तो माझ्या मागे आशीर्वाद स्वरूपच असतो, कारण पत्नी माझी ही गुरु आहे. पत्नीमुळेच मी ज्योतिषी झालेलो आहे. म्हणून गुरुवर्य म्हणून त्यांचा आशीर्वादही मला लाभणं जरूर आहे. जो ज्या पदावर असतो, तो लहान असो मोठा असो कुठलाही असो, तो ज्या मोठ्या पदावर असतो त्याला त्या पदाला मान आपण देत असतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं असते. असो, आजच्या कार्याला इथेच विश्राम आपण देऊया.